तर एकंदरीत या पेपरमध्ये आपण 25 प्रश्न भूगोलाचे भारताचे टाकले आणि 45 चे होते ते महाराष्ट्राचे टाकले. बांगलादेशसाठी होतं मैत्री मी आप. ट्रिक शिवाय प्रश्न नाही सुटणार. आणि भूतानला ढिकले काय करायला गेला होता, कारण की त्याला थायलंडला जायला परवडलं नाही. भारतात कोणत्या प्रकारचे लोह खनिज सर्वात जास्त प्रमाणात सापडते? तुम्हाला ट्रिक माहित पाहिजे. MHLS. फणींद्रपूर हे नाव माहितीये का तुम्हाला? पण पूर तर माहितीये ना, काहीतरी पूर झाला असेल. येस, एक तर चंद्रपूर किंवा नागपूर. भरतपूर काय ते सांगतो. राजस्थान मधलं सर्वात मोठं ते पक्ष्यांचं अभयारण्य आणि सर्वात जास्त स्थलांतरित पक्षी हे भरतपूरला येत असतात. तर एकंदरीत या पेपरमध्ये आपण 25 प्रश्न भूगोलाचे भारताचे टाकले आणि 45 चे होते ते महाराष्ट्राचे टाकले. त्या 25 मध्ये थोडासा चॅलेंज गेला असेल तुम्हाला, कारण की आपल्याला इंडियन जॉग्राफी एवढं सॉल्व्ह करायची काय सवय नाहीये. नीट चेक करा. 65 प्रश्नामध्ये तुम्हाला जवळपास 36 ते 37 सब टॉपिक भेटतील. म्हणजे असं काहीच नाही की फक्त नदी प्रणाली आणि प्राकृतिक भारत किंवा प्राकृतिक महाराष्ट्र असं काहीच केलं नाही. इच अँड एव्हरीथिंग यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलाय. याचा गाभा जरी तुम्ही घेऊन गेलेत पेपरला तर वेगळे काही करायची गरज राहणार नाही. मी असं नाही म्हणत की हेच प्रश्न येतील. प्रश्न कसे येतील ते मी तुम्हाला सांगतोय. बघा कसं ते सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नालाच. कोणत्या राज्याची सीमा ही बांगलादेश आणि भूतान या दोन्ही पण काही देशांना लागते? तर याला एक आपण ट्रिक बनवली होती एकदम छान. आठवते का तुम्हाला ट्रिक? यस, बांगलादेश साठी होतं मैत्री मी आप. ट्रिक शिवाय प्रश्न नाही सुटणार. आणि भूतानला ढिकले काय करायला गेला होता, कारण की त्याला थायलंडला जायला परवडलं नाही, विजाच भेटला नाही, मग तो गेला भूतानला. मग याच्यामध्ये शोधू आपण कॉमन थिंग्स काय काय. तर बघा, यस वरती आहे का? नाहीये. पश्चिम बंगालवर आहे का? नाही. सिक्कीम पण नाहीये. मेघालय खाली नाहीये. त्रिपुरा खाली नाही. मिझोरम खाली नाही. पश्चिम बंगाल आहे पण ऑप्शन मध्ये पश्चिम बंगाल नाहीये. मग राहतो एकच आ. एक ए हाय आणि एक ए हाय. एक नक्कीच अरुणाचलचा असेल आणि एक असणार आहे आसामचा. आ फॉर आसाम, आ फॉर आसाम. म्हणून माझं उत्तर पर्याय क्रमांक 1 आसाम. सर्वांचा आला असेल, यामध्ये जास्ती चर्चा नाही करत मी, वेळ घालवत नाही. जर हे पण तुमचं चुकतंय तर मी समजून एकदम क्लिअर सांगतोय. आपण आपल्या पहिल्या बेसिक लेक्चरलाच मॅप भरून घेतलेला 2दा आणि त्यावर 2 वेळा हॅट्रिक लिहून दिली. तर तरी आपलं चुकतंय तर थोडस स्वतःला विचारा, आपण माती खातोय की दुसरं काही. चलो पुढे. खालीपैकी किती विधाने बरोबर आहे? ब्राझीलचं क्षेत्रफळ भारतापेक्षा काय आहे? जास्ती. मला माहित पाहिजे. सगळ्यात मोठा देश आहे रशिया. 2 नंबरला कॅनडा, 3 ला चायना, 4 नंबरला अमेरिका, 5 नंबरला ब्राझील, 6 नंबरला सांगा काय तुमचा ऑस्ट्रेलिया, 7 नंबरला माझा भारत, 8 नंबरला अर्जेंटिना, 9 नंबरला कझाकिस्तान, 10 नंबरला कोणता? अल्जेरिया. हा अल्जर काहीतरी देश आहे. यस. सो बघा, हे टोटल 10 देश आहे. तर यस बरोबर आहे हे विधान. गुजरातचं क्षेत्रफळ उत्तर प्रदेश पेक्षा काय आहे? जास्ती. तर एकदम सिंपल. मी माझा अभ्यास कुठपर्यंत येऊन थांबवला होता? पहिले 3 म्हणजे काय? राजस्थान, MP, महाराष्ट्र. म्हटलं वाय शुल्ड महाराष्ट्र हॅव ऑल द फंड्स. सो आपण थोडंसं खाली जाऊ. 4th आणि 5वं राज्य ओढून आणू. 4थं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि 5वं आहे गुजरात. मग ते जर मला माहिती आहे की गुजरात 5 नंबरला आहे, उत्तर प्रदेश 4, तर हे स्टेटमेंट चुक. यासाठी तुम्हाला लागेल डीप स्टडी. वरवर तुक्का मारला तर प्रश्न चुकतोय, कारण की प्रश्नच एकदम अवघड आहे. काय किती विधाने बरोबर आहे, कोणते नाही विचारलेले. UPSC लेवलचा प्रश्न. सिक्कीम हे भारतातलं दुसरं सर्वात लहान राज्य. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. सर्वात छोटा आहे गोवा, 2nd नंबरला आहे सिक्कीम. सो युअर आन्सर इज A and C. 2 विधाने बरोबर आहे. हे थोडंसं म्हटलं तुमचे फिलिंग्स हर्ट करूयात. गोल करतो आधीच. प्रश्न हा जो आहे आउट ऑफ सिलेबस आहे पण तुमच्या आवाक्यातला आहे, जर तुमच्यामध्ये कॉमन सेन्स नावाची गोष्ट असेल तर. अदरवाईज भारताची प्रमाण वेळ आणि ऑस्ट्रेलियाचा प्रमाण वेळ किती फरक आहे हे मला माहिती असणं गरजेचं नाही. मला जग कसं घुमतं किंवा जगापासून पहिला सूर्य कुठे येतो, शेवटचा कुठे येतो, एवढं माहिती असणं गरजेचं होतं. बघू. ऑस्ट्रेलियात महत्वाचं शहर आहे सिडनी. तिथं सकाळचे किती वाजलेत म्हणे? 6:30. तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील? तर 4था ऑप्शन पूर्णपणे निरर्थक आहे. सारखीच वेळ. आणि तरी त्यांनी मारलंय 4. सारखीच वेळ कशी काय? अरे भाई, प्रत्येक देशाची प्रमाण वेळ काय आहे? वेगळी. म्हणून तर एका वृत्त बनवण्यात आले ना एवढे. 4 उत्तर तर कधीच नाही राहणार. नक्कीच काहीतरी वाजले असतील सकाळचे. बघा, AM. रात्री 12 वाजेनंतर काय सुरू होऊन जातं तुमचं? AM. मग बघा, सगळ्यात पहिले मला जग बघू द्या. जगात ऑस्ट्रेलिया इकडे आणि इकडे काय माझा भारत देश. इथे आहे ग्रीनविच. तर ग्रीनविच पेक्षा आपण 5.5 तासांनी काय पुढे. पण पहिला सूर्य तर न्यूझीलंडला येतो ना.
मग ऑस्ट्रेलियाला येत असेल, मग पुढे जाऊन तो इंडोनेशियाला, आणि मग कुठे जाऊन तो येत असेल आपल्या भारतात. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियाची प्रमाण वेळ आपल्यापेक्षा पुढे, आपल्यापेक्षा. मग बघा, जर तिथं सकाळचे 6:30 6:30 AM झालेले, तर इम्पॉसिबल आहे ना सकाळचे 11. भारत पुढे थोडी आहे, इम्पॉसिबल आहे ना सकाळचे 10 वाजले. मग मागे काही पण वाजलं असेल सोडून द्या, असा एकच ऑप्शन उरतो माझ्या याच्यामध्ये, सकाळचा 1. आणि भारतामध्ये आणि सिडनीमध्ये 5:30, दिल्ली आणि सिडनीमध्ये 5:30 तासाचा काय आहे फरक. हे माझं PYQ नाही किंवा हे माझं उत्तर नाही, माझं लॉजिक इथे लागायला पाहिजे होतं. कोणी मारले 3? व्हेरी गुड. सिंपल लॉजिक लावायचं होतं. यामध्ये आपला मार्क गेला, इट्स ओके. नेक्स्ट टाइम अशी चूक करू नका. रिसेंटली नवीन आकडेवारी आली आहे. महाराष्ट्र राज्याचा जो काही समुद्र किनारा आहे, महाराष्ट्र काय सर्वच कोकणाचा किनारपट्टी जे आहे, गुजरात पासून खाली सगळ्यांची किनारपट्टी काय वाढलेली आहे. तर 720 हा आकडा नाही राहिलेला आहे, कारण की शब्द काय वापरलाय, नवीन आकडेवारी. मग 800, 950, 878. होल्ड करा 2 मिनिटांसाठी. तुम्हाला इथे नवीन आकडेवारी म्हटली म्हणजे हे तर येणार नाही. मग तुम्हाला एक सिंपल गोष्ट मी सांगितलेली, जी गोष्ट थोडीशी वेगळी असते तीच आयोगाला हवीशी असते. 800 राऊंड फिगर आहे, 950 राऊंड फिगर आहे, 878 काय रे, ते आहे तुमचं उत्तर. 877 पॉइंट समथिंग आहे, तर तिला जवळपास केलं मी. सुमारे काय 878 किलोमीटर. तर 720 नोटच्या खाली तयार करून घ्या आता. 878 किलोमीटर. थोडा वेगळा प्रश्न आहे. भूसीमा नाही विचारली आहे, वॉटर बाउंड्री विचारलेली आहे. समुद्र सीमा लागत नाही. आधी 8 देश होते, आता 7 देश आहे. ओके. तर बघा, मालदीव्स यस आहे, प्रत्येकाचा हनीमून डेस्टिनेशन पैकी एक असलेलं मालदीव्स. इंडोनेशिया यस लागते. त्यानंतर बघा, बांगलादेशला पण लागते. अजून 4 देश पण सांगतो. श्रीलंका आहे, म्यानमार आहे, गुजरातच्या बाजूला असलेलं पाकिस्तान आहे. एक कोणतं राहतंय अजून, यस, थायलंड. तेवढे देश आहेत. तर मलेशिया हे इंडोनेशियाच्या तिकडे, मलेशिया लागत. उत्तर तुमचा पर्याय क्रमांक 3. परत एकदा डीप लेवलचा क्वेश्चन आहे, जो बिगिनर आहे त्याला याचं उत्तर येणार नाही, मी परत सांगतोय. ओके. म्हणून म्हटलं सुरुवातच भारतापासून करू, जेणेकरून तुम्ही वेळ घाल. भारतातील वल्ली पर्वत कोणता सर्वात जुना किंवा घडीचा? फोल्ड माउंटेन्स फुलटस आहे अरावली, राजस्थानमध्ये असलेली अरावली पर्वत रांग. जास्कर व काराकोरम पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आहे? तर बघा, शी पी झालं का, हा होता दक्षिण ते उत्तर क्रम. मग मला क्रम तर नव्हता लावायचा, पण त्यांनी विचारलं काय, जास्कर आणि काराकोरम, झा आणि क मध्ये काय आलं, ल फॉर लता. संपला विषय. रुपेश मिसळ. सो हे स्मार्टनेस तुमच्यामध्ये असलंच पाहिजे, तर तुम्ही आउट ऑफ पाडू शकतात. यस. भूगोल सोपं आहे असं आज घरी गेल्यावर नाही म्हटलं पाहिजे तुम्ही, बस त्यासाठी हा पेपर होता. आणि नीट तुम्ही बघा, गेले 2-3 वर्षापासून भूगोलाचे पेपर असे आउट ऑफ मार्काने येऊ राहिले. 2019चा शेवटचा पेपर होता, ज्याच्यामध्ये एक तर हॅशटॅग होता, 14 पैकी 14 मार्क तुम्ही घेऊ शकत होते. 2020 पासून भूगोलाचं पूर्ण व्याख्याच बदलून टाकली त्यांनी. 2 ते 3 प्रश्न हार्ड येतात, त्यामुळे तुमचा मी आवाका वाढवायचा प्रयत्न केलाय. बघा, प्रमाण वेळेपासून पर्वतरांग, फिजिकल जिओग्राफी सगळे घेतलेले. पुढे जा. फिजिकल जिओग्राफीवरती प्रश्न आहे, खालील वैशिष्ट्य कोणते? आणि हे पूर्ण माझ्या मनाचे प्रश्न, मी पुन्हा सांगतो, रेफरन्स सगळे घेतले, पण बनवताना मी माझ्या मनाने बनवले. कुठे चॅट जीपीटी वगैरे कसलाच यूज केलेला नाहीये, म्हणून सांगतोय की खूप डीप लेवलला जाऊन विचारलेले प्रश्न. बघा, येथील मृदा सर्वाधिक सुपीक आहे. सर्वाधिक सुपीक मृदा असते, माझं उत्तर इथेच येतं. तरी बघू, आर्थिक दृष्ट्या शेतीच्या दृष्टीने हा भाग सर्वात काय महत्वाचा. भारताची सर्वाधिक लोकसंख्येची घनता, यूपी आणि बिहार, पश्चिम बंगाल. तुमचं उत्तर आलंच पाहिजे इथेच, तेही नसेल तर बघा, हिमालय पर्वत रांगेमध्ये बघा सुपीक मृदा सापडणार का? पीठ किंवा पर्वतीय मृदा आहे तिथे. मग सर तर बोललेला आहे मला की कंस आलं म्हणजे उत्तर भाऊ नाही, हे यात काढलंय मी तुला. नंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पंजाब पासून तो पुढचा जो गंगेचा प्रदेश आहे पूर्ण, तर तो काय आहे सर्वात सुपीक. सर्वाधिक लोकसंख्येची घनता पण काय आहे तिकडे, सर्वाधिक शेतीदृष्ट्या महत्वाचा प्रदेश पण काय आहे तिकडे. रिझन काय तुमची, गाळाची मृदा आणि गंगा नदी आणि तिच्या उपनद्या. पठारी प्रदेश नाही, सर्वाधिक सुपीक मृदा नाही ती काळी मृदा. नंतर किनारपट्टीवरती शेतीच केली जात नाही म्हणून तर ते बागायती वगैरे. खाली आहे प्रश्न बघा बागांचा एक, ते केलं जातं जांभी मृदेमध्ये.
भारतातील सर्वाधिक लांबीची हिमनदी कोणती? तर सियाचीन. नंतर फ्रेंचेको 2 नंबरला आहे. लेपो असंच टाकून दिलं तर अजिनामोटो तर चायनीज मध्ये घालतो आपण. अरे काही भेटलंच नाही म्हटलं काय, पण मनापासून म्हणत होतो ना असं काही नाही, तरी एखाद्याने मारलंच असेल मला माहिती ना. अजिनामोटो. मिनिकॉय मालदीव पासून कोणत्या चॅनलमुळे? भाई एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. काय 8 mm 90 ml असते ना. येस, 9 डिग्रीला काय वेगळं करतं बघा मिनिकॉय. लक्ष देऊ. तर आता इकडे बघा एम फॉर मिनिकॉय, एम फॉर मालदीव. उत्तर आहे तुमचं 8 डिग्री. 9.5 डिग्री इथं अंदमान निकोबार वेगळा होतो. 9.5 डिग्री असा कोणता चॅनल नाही. डिग्रीमध्ये पॉईंट नावाचा प्रकारच नाही. सगळ्यात पहिले मिनिट्स येतात पुढे. हा अभ्यासाचा भाग मित्र मैत्रिणींनो किंवा ट्रिकचा भाग. जोडलं चिनाबने रावीला बिळात घुसून सतलजच्या. परत एकदा ट्रिक आली. सिंधू नदीच्या 5 उपनद्यांचा दक्षिण उत्तर क्रम लावल्यास मध्यभागी एकच नदी येणार आहे. खालून जा किंवा वरतून जा. फक्त तुमचा वेळ मला खायचा होता म्हणून तो प्रश्न मी तसा टाकलाय. तर बघा ही आहे माझी सिंधू नदी. मानसरोवरापासून तो पुढे कुठे जाते? पाकिस्तान. नंतर 5 नद्या जातात. 3 4 5. आणि आपली ट्रिक काय होती? जोडलं चिनाबने रावीला बिळात घुसून. संपला विषय. सर्वात वरती आहे तुमची झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. खालून बघा किंवा वरतून बघा. सिंधूच्या उपनद्या आहेत ना 5 प्रमुख. खालतून बघ भाऊ किंवा वरतून बघ. 1 2 3 1 2 3 हीच मध्ये यायला पाहिजे. आणि या नदीचं नाव आहे रावी. ऑप्शन नंबर 4. 4 नंबर उत्तर येईल तुमचं. हे कोणाचं बरोबर आलंय? व्हेरी गुड. यासाठी सुद्धा मी सांगेल अभ्यास लागेल. तुम्ही असं बघून नाही मारू शकत. पुढचं त्याचं उत्तर देऊ शकता असंच बघून. यमुना, भगीरथी, मंदाकिनी म्हटलं यार हे 11 प्रश्न असे विचार करणार. एक सोपा टाकून देऊ. या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर गंगेलाच काय म्हटलं जातं? भगीरथी. तरीही काही महाभाग आपल्याला भेटतील ज्यांनी हेही चुकवलेलं असेल. अशांसाठी शाल, श्रीफळ लेक्चर झाल्यानंतर ठेवलेलं आहे, कृपया घेऊन जा. वर्णनावरून नदी ओळखा. यमुनेची प्रमुख उपनदी. मध्य प्रदेशातील मऊ जिल्ह्यात विंध्य पर्वत रांगेत काय त्याचा उगम? माहित नाही. खाली बघा. हे मी मनाने ऍड केलेला पॉइंट आहे. फुलंदेवी जर तुम्हाला माहिती असतील किंवा बुलेट राजा तुम्ही पिक्चर पाहिलेला असेल, तिथला जो तो येतो विद्युत जामवाल, चंबळ के चपरासी किंवा चंबळच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्याला डाकू गुन्हेगारांचा किंवा फुलंदेवीचा एरिया होता तो. ते जर माहित नसेल तर तुम्हाला क्लिअर हे माहित पाहिजे. यमुनेची प्रमुख उपनदी. मग हे थोडं अवघड जाईल. काय महू जिल्ह्यामध्ये विंध्य पर्वत रांगेत कोणती नदी काय करते? उगम पावते. तर बघा डाकू व गुन्हेगारांचा प्रदेश असतो चंबळचा प्रदेश, कारण की त्याच्या बाजूला वाहते चंबळ नदी. केन बेटो आहे तिथलेच प्रकल्प आहे. सिंध पण नाहीये. प्रश्न अवघड आहे. वन्स अगेन मास्टर आउट ऑफ म्हणता आउट ऑफ कॉम्पिटिशन काढून टाकतो का काय असं झालं असेल. बट इट्स ओके मित्रांनो. यश हे अंतिम नसतं. चला. ऑपरेशन फ्लड म्हणजे माहित असेल तुम्हाला, दुधाचा महापूर योजना. हा प्रश्न आला होता पण हॅशटॅग झाला होता. 71 उत्तर दिलेलं होतं त्यामुळे. ठीक आहे. तर वर्गीस कुरियन जे आहे ते दुग्ध क्रांतीचे काय जनक. आणि स्वतः माणूसाने आयुष्यात कधी दूध पिलं नाही. त्यांना दुधाचे पदार्थ आवडत नसे पण ते दूध उत्क्रांतीचे काय होते? जनक. व्हेरी नाईस. भारतात वर्गीस कुरियन यांनी ऑपरेशन फ्लड कधी सुरू केलं? तर याचं उत्तर आहे 1970. 1970. विथ इयर तुम्हाला माहितीच पाहिजे. असाही एक प्रश्न आयोग टाकतं, फक्त अननोन टाकतं. तेलबिया योजना कधीची होती? खत योजना कधीची होती? बघा शोधा जाऊन. तर 10 पैकी एखादा असा येतोच, इकॉनॉमिक्सला किंवा भूगोलाला. 15वा प्रश्न तुमच्या फिलिंग सोबत खेळू शकतो का? बघा भारतात कोणत्या, महाराष्ट्र म्हटलंय का, भारतात कोणत्या प्रकारचे लोह खनिज सर्वात जास्त प्रमाणात सापडते? तर मला ट्रिक माहित पाहिजे. MHLS. सर्वात बेस्ट आहे मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट. सो बघा मॅग्नेटाइट जरी सर्वात बेस्ट असतं ना, 70% भारतामध्ये काय सापडतं? हेमेटाइट. उत्तर. आणि महाराष्ट्रामध्ये पण काय सापडतं? कारण की हेमेटाइट हेमेटेरिया आजार आहे बघा कशामुळे होतो? रक्ताच्या अभावामुळे. हेमे म्हणजे कोणता रंग? लाल. बरोबर. त्यामुळे त्या विदर्भामध्ये कोणती मृदा सापडते? लाल मृदा किंवा तांबडी मृदा. याचं उत्तर आहे हेमेटाइट. मग महाराष्ट्रामध्ये पण काय जास्ती सापडतं? तर हेमेटाइट. मध्ये
आसाम येथे भारतातील पहिली खनिज तेल विहीर खोदण्यात आली, तर ती काय होती, तर याचं नाव आहे दिग्बोई. नुनमती आयोगाने प्रिलिम्सचा प्रश्न विचारला 3 वर्षापूर्वी. कोयाली गुजरातला आहे, अंकलेश्वर पण कुठे आहे, गुजरात. हा प्रश्न आपल्या नोट्स मधनं विचारलेला आहे मी. 2021 साली भारतातलं पहिलं वन विद्यापीठ फॉरेस्ट युनिव्हर्सिटी, आणि हा करंटचा प्रश्न होता तेव्हाचा. सो पुढे जाऊन तुम्हाला तो इतिहास म्हणून न यावा म्हणून आताच क्लिअर करून देतोय. सो भारताचं पहिलं युनिव्हर्सिटी ही हैदराबादला सुरू झालेली. ओके, आय एक्सेप्ट युअर फिलिंग्स, की मास्टर म्हटलंय 3 मोठे शहर आणि 1 छोटं शहर म्हणून आम्ही शिमला मारतो. शिमलाला जंगल बिंगल पण आहे, बट हे नोट्स मधला पॉईंट होता ना, हा असा नाही बाहेरचा पॉईंट आहे. सो हैदराबाद येतं 26व्या प्रश्नापासून सोपं आहे सगळं, डोंट वरी. किती राष्ट्रीय उद्यानांच्या जोड्या बरोबर आहे, माहितीच पाहिजे सगळ्या. हेमीच भारतातलं सर्वात मोठं नॅशनल पार्क आहे, लडाखला आहे, बरोबर आहे. बांदीपूर कर्नाटकला आहे, बरोबर आहे. मधुमलाई जे आता हत्तीचा जो आपला ऑस्करला गेला ना, यस, तर यस तो पण मधुमलाई पण कुठे आलं, तमिळनाडू. हा वेगळं काही नाव होतं, दुसरं पण नाव आहे त्याला. जिम कॉर्बेट जे आहे ना, पहिलं नॅशनल पार्क आहे ते आहे उत्तराखंडला. येस, हेलीज नॅशनल पार्क नाव आहे त्याचं. सो उत्तर प्रदेश नाहीये, ते दुधवा आहे तिथे. सो उत्तर आहे फक्त 3 बरोबर. साधना धुळ्यावर पण एक प्रश्न आहे, डोंट वरी. बोलता बोलता बऱ्याचदा तुम्हाला मी सांगितलंय की बकऱ्यांची सर्वात मोठी बाजारपेठ चर्चा करता 10वीला होतं बघा आपल्याला. राजस्थान नावाचा एक प्रदेश होता. तर आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर जिथे शेळ्या मेंढ्या राहतील तिथं. येस, सो याचं उत्तर आहे बिकानेर. उदयपूर सिटी ऑफ लेक्स, जयपूर पिंक सिटी, जैसलमेर कोणती तरी सिटी. हा येस, माझं एक्सपेक्टेशन होतं सुवर्ण चतुष्कोनावरती की कधीतरी प्रश्न येईल, तर मी माझ्या मनाने खूप काही टाकायचा प्रयत्न केला की एवढं तुम्ही करा, आणि यात ऍडिशनल पॉईंट पण लिहून देतो तुम्हाला. व्हॉट इज गोल्डन क्वाड्रिलॅटर, सर्वात पहिले ते सांगा. की 4 भारतातील महत्वाचा शहर जर जॉईन केले तर एक चौकोन किंवा चौरस तयार होईल. मग सगळ्यात पहिले मला भारतातले 4 हे सगळं सोडून द्या, मेन शहर माहित पाहिजे. माझी राजधानी दिल्ली, माझी उपराजधानी मुंबई, माझी मागची राजधानी कलकत्ता, माझी साऊथची राजधानी चेन्नई. संपला विषय भाऊ. इथं पाहिजे ना, तिसरं ऑप्शन पाहिजे ना. भारतातील प्रमुख 4 शहरे दिल्ली, कलकत्ता, मुंबई. इथे काय पाहिजे होतं, अरे अच्छा, शिट टायपिंग मिस्टेक झाली. ठीक आहे, होल्ड करा, मी हॅशटॅग नाही देणार, डोंट वरी. प्रश्न बनवताना तसंच बनवला, ऑप्शन मध्ये काहीतरी गडबड झाली टायपिंग वाल्याची, बट इट्स ओके. चला, 5846 किलोमीटर लांबीचा हा भारत सरकारने सुरू केलेला सर्वात मोठा काय आहे प्रकल्प. लेंथ बरोबर आहे, येस. नाहीच्या देखरेखीखाली याची सुरुवात झाली, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, आधी NHDP प्रोजेक्ट बघायचे सगळे. ओके, नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. तर हे याची स्थापना 88 ची होती. मग जेव्हा हा अटलजींच्या काळामध्ये योजना आणूयात आपण, मग 1998 ला स्थापना झाली नाहीची. मग आता बघा तुम्ही मालेगावच्या रस्त्याला जेव्हा जातात, बरोबर, तर तिथे बघा NHAI असं पुलाविला खाली कोरलेलं असतं बघा, म्हणजेच काय नाही. मग आता सगळं नॅशनल हायवेचं कोण बघतं, नाही. मग नाहीची स्थापना कधीची 98. मग 98-99 ला बिल पास झालं. मग ऍक्च्युअल वर्क 2002 पासून सुरू झालं. सो ठीक आहे, या बेंगळुरूला थोड्यासाठी चेन्नईचा झूम करा. इट्स माय मिस्टेक, आय टोटली ऍक्सेप्ट इट. ठीक आहे, इथे चेन्नई पाहिजे होतं. या प्रकल्पामुळे काय झालं, अनेक शहरे मोठ्या शहरांना जोडली गेली. मग फॉरेस्टच्या मेन्सला एक प्रश्न त्यांनी काय केला होता, तो पण दाखवतो तुम्हाला मी. की 4 म्हणजे बघा इथे काय, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि मुंबई. तर जास्ती डिस्टन्स कसलं आणि कमी डिस्टन्स कसलं, तर बघा सगळ्यात जास्ती डिस्टन्स जे आहे ना ते चेन्नई ते कलकत्ता आहे. मग कलकत्ता ते दिल्ली आहे, मग दिल्ली ते मुंबई. सगळ्यात कमी डिस्टन्स मुंबई ते चेन्नई. तर दिसताना असं वेगळं दिसेल, बट हे डोक्यामध्ये ठेवा, असा क्रम जातो अँटी क्लॉकवाईज. चेन्नई पासून इकडे जास्ती पासून काय होती, लेंथ कमी. बाकी ती किती एवढं नका बघू. सध्याला आपण याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव करावंच लागेल, ऑप्शन नाही ना, कारण की ABD एकाच ठिकाणी. पटना आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे, बरोबर. तो थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर नीट जर बघाल ना, जयप्रकाश नारायण आणि सम्राट अशोक दोन्ही पण एकदम क्लोज आहे, कारण यांची राजधानी पाटलीपुत्र होती ना.
जयप्रकाश नारायण तर लोकनायक होते डायरेक्टली तिकडचे, मग इथे कन्फ्युजन होईल. मग एलिमिनेट मी काय करेल, तर लाल बहादूर शास्त्री वाराणसी एअरपोर्ट बनारस. आणि चोराचं नाव तर लोक येडे झाले का चोराचं नाव द्यायला तिथे, सर्वात भिकारी माणूस लालू प्रसाद यादव, या भिकार भांग्याचं नाव देणार आहे का तिथं, नाही. मग राहिला सम्राट अशोक किंवा जयप्रकाश नारायण, इथे तुम्ही चुकू शकतात. याचं उत्तर आहे जयप्रकाश नारायण. क्लोज आहे, एकदम क्लोज आहे म्हणून टाकलेला प्रश्न आहे. सम्राट अशोक बऱ्याच जणांनी मारलं असेल, तरी मी प्रश्न चेंज केला. मी आधी असं लिहिलं कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीचं नाव देण्यात आलं, मग तुम्ही 100% बांधले असते माझ्यासोबत. ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे मध्ये भरपूर जुनं झालं ना, सो म्हटलं जयप्रकाश नारायण. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे? फुल टॉस, एकदम लॉजिकल क्वेश्चन, केरळ. ज्या म्हटलं एखादा सोपा प्रश्न या. नंतर एक 18-19 पर्यंत यावर खूप प्रश्न यायचे, अचानक ते स्टॉप होऊन गेले. काय? स्थलांतरित शेती, शिफ्टिंग कल्टिवेशन. तुम्ही नीट बघाल इच अँड एव्हरी. आता वरचा प्रश्न हा वाहतुकीवरती होता, तो विमानतळवाला. ओके, सो बघा शिफ्टिंग कल्टिवेशन केली त्यातील किती जोड्या बरोबर आहे बघा. ते राज्यातल्या एकदम सोप्या होत्या म्हणतो थोडं. देश आणू तर बघा ब्राझील रोका, एम फॉर मध्य अमेरिका, एम फॉर मिल्पा, व्हिएतनाम रे, श्रीलंका आहे, परत कॉंगो आहे, ते येतं तुम्हाला म्हटलं ते नको घ्यायला. एक नवीन ऍड केलं थायलंड तमराई. जर नीट वाचलं असेल थायलंड मध्ये तमराई आहे तर थोडंसं ऍडिशनल होतं, झालेलं आहे बट आपलं. सो चारही पण जोड्या काय आहेत? बरोबर आहेत. यानंतर तुम्ही भारताच्या भूगोलाला अंडरइमेज नाही करणार कधी, एवढं मला फक्त म्हणायचं आहे. भारताच्या पश्चिम घाटात म्हणजे सह्याद्रीत कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? एकदम सोपं आहे रे भाई. इथे वारे अडवले जातात आणि इथे पाऊस पडतो, इथं पर्जन्य छायेचा प्रदेश, याला म्हणतो आपण प्रतिरोध. आवर्त आणि चक्रवादळ एकच आहे. आरओ जे कन्व्हेन्शनल रेनफॉल आहे ते विषुववृत्तावरती पडतात. येतं तुम्हाला बऱ्यापैकी यातलं. लास्ट क्वेश्चन. यस, गाळाच्या मृदेमध्ये किंवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात गाळाच्या संचयनाने कोणता क्रम तयार होतो? उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजेच वरून खाली. तर सिंपल होतं, कोणाच्या तरी ट्रिक मध्ये मी पाहिलं पण भात आता पेपर सॉल्व्ह करताना. सो बऱ्यापैकी ट्रिकवर तुमचे उत्तर निघतात. सांगा बरं. भावर्ण, भाबर, तराई, भांगर म्हणजे भांगार, सगळ्यात खराब जमीन, सगळ्यात चांगली जमीन आहे ती खादर, खावर्ण खादर. DACB ऑप्शन नंबर सेकंड. डन विथ भारताचा भूगोल. एकदम सोपे सोपे असे 25 प्रश्न होते. स्वतः अवघड असे 45 बघू, उलट बोललो मी. ह्या 25 पैकी तुम्हाला 17-18 आले, यू आर टू गुड असं मी अज्युम करतो. टू गुड. असं कोणीच मायकल आहे का जे 25-25 बरोबर आले आतापर्यंत? नाही. आपला संयम तेवढा नाहीये, मलाच विचार करावा लागला प्रश्न काढताना. सो इट्स ओके. चला सोपे प्रश्न चालू करू. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी किती तालुके होते? 229, जे आता किती झालेत म्हणे 358. तसेच तेव्हा एवढे जिल्हे होते जे आता 36 झाले, तर फक्त 10 वाढलेत ना. तर तेव्हा जिल्हे किती होते? 26. खूप दिवसापासून तुम्हाला हे सांगायचं होतं, जुन्या व्यासला ऍड नव्हतं करून दिलेलं, की महाराष्ट्रातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता? तर याचं उत्तर आहे चिखलदरा. आजपासून तुमच्या नोट्सला ऍड करून ठेवा तुम्ही. काय आहे? चिखलदरा. काय काय सर्वात मोठ्यांपैकी एक होता, तेव्हा लिहून दिलेलं तुम्हाला मी. काय 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 आलं? मी तेच तर बोललो, तुम्ही अपडेट राहत नाही ना. नवीन नोट चेक करा. एक मिनिट, कुठे गेली नोट्स? नव्या नोट चेक करा. कर्मयोगी अकॅडमीच्या 5 लिहून दिलेले डायरेक्ट 5. हा काय काय? अरे सर्वात मोठा चिखलदरा आहे रे भाऊ. सेकंड नंबर साक्री, नंतर आयरी वगैरे, मग 4ला जाते, 5ला मग ते वेगळे तालुक्यात. सर्वात मोठा जो आहे तो चिखलदरा. तुमचं काम होतं अपडेट होणं. माझ्या मते मी या मागच्या बॅचला ते दिलेलं आहे, त्याच्यामध्येच लिहून दिलेले टॉपचे 5 तालुके उतरत्या क्रमाने. कोणत्याच नोट्स मध्ये नाही, कोणत्या पुस्तकात पण नाही. परत सांगतो, याचं उत्तर आहे नवीन कोणी जर असेल नाहीच यात, पण तुमच्या याच्यामध्ये असेल याचं उत्तर चिखलदरा. चुकलं वाटतं तरी पण. तू हिरो बरोबर आहे ना. मध्य प्रदेशला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? पुढचा प्रश्न लिहून घ्या, नोट्स मध्ये देईल तुम्हाला. उतरता क्रम लावा तालुक्यांचा सर्वात मोठा.
कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर बघा अमरावती सर्वात जास्त लागते, नागपूर पण आहे, भंडारा, गोंदिया, टोटल 8 जिल्हे आहेत. याच्यामध्ये फक्त कोण नाहीये? वर्धा. वर्धा हे लँडलॉक्ड आहे. येस, पुढे सोपा प्रश्न आहे, यात काही मी सांगत नाही खूप. वर्णनावरून जिल्हा ओळखा. अजय आखाडे चुकलंय, बघू ना. वर्णनावरून जिल्हा ओळखा. फणींद्रपूर हे नाव माहितीये का तुम्हाला? पण पूर तर माहितीये ना, काहीतरी पूर झाला असेल. येस, एक तर चंद्रपूर किंवा नागपूर. बरोबर. भारताची व्याघ्र राजधानी कोणती माहिती का? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. त्याचं उत्तर आहे नागपूर. दिस इज युअर जीके क्वेश्चन. अजून ते पण येत नाही. विदर्भातील सर्वात महत्वाचा जिल्हा. विदर्भ म्हणजेच काय रे? नागपूर आणि अमरावती. सर्वात महत्वाचं काय आहे? तो उपराजधानी भारताची, हे महाराष्ट्राची. त्याचं उत्तर आहे नागपूर. अच्छा, वाघ, ताडोबा, मग चंद्रपूर आलं. व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू. म्हणून म्हटलं तुमचा सेन्स ऑफ ह्युमर, जनरल नॉलेज कडे ठेवा. ताजा गुगल करा, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया शोधा. खरंच शोधतील ते, घरी जाऊन शोधा. याचं उत्तर आहे नागपूर. आजकडे चुकला ना, बरेच जण असेच चुकले. याचं उत्तर आहे नागपूर. हे फणींद्रपूर तर भेटणारच नाही तुम्हाला कोणत्या पुस्तकात वगैरे. खूप विचार करून शोधून आणलेले. 8 दिवस लावले पेपर भरवायला. अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान जो चिंचोळा भाग तयार झालाय असा उभा, त्याला आपण म्हणतो कोकणची किनारपट्टी. खलाटी वालाटी त्याचे सब टाईप आहेत. दोघे एक साथ उत्तरात नाही येऊ शकत. बाकी सातपुड्याचा आणि याचा काही संबंध नाही. येस, घनचक्कर काय रे बाबा? तर घनचक्कर आपल्याच नगर आणि नाशिकच्या बॉर्डरवर असलेला एक किल्ला आहे. त्याची उंची 1530 पेक्षा काय जास्ती. 2 ठिकाणी वेगवेगळा आठ आहे म्हणून मी एक्झॅक्ट सांगते. 1530 पेक्षा काय जास्ती. तर आता ते दिवस गेले. कसा मी हसतो गेला, कसा धोमी तर हसतो पण गेला. आता काहीतरी वेगळा बघूयात आपण. कसा घनू धोमी तर हसतो. दॅट्स इट. दिस इज युअर न्यू ट्रिक. काय? कसा घनू धोमीत हसतो. खूप विचार केला, म्हटलं आयोगाने हा धक्का देण्यापेक्षा मीच हा धक्का देऊन बघू तुम्हाला. इथे काही नुकसान ठेवणार, तिथे नुकसान होऊ शकतं 1.25 मार्काचं. सो आता चालतं ना. चला, सगळ्यात मोठं आहे कळसुबाई. आहे का हो? नाही. मग आहे माझं साल्लेर 1567. सगळ्यात पहिले माझं बी. ओके. त्यानंतर बघा मैल घनचक्कर 1534 पण एका ठिकाणी 1532 पण आहे. घरी जाऊन एकदा 2-3 डाटा बघा. 1530 प्लस आहे, ते आहे माझं घनचक्कर. ए. दोडप 1451 मीटर हे आहे मात्र आपल्या याच्यात. सी. सर्वात शेवटी तारामती 1436. जस्ट तुमच्या महाबळेश्वरच्या खाली 38 आहे ना ते वाटतं. येस, हे 1436. सो बी ए सी डी. याच्यावर थोडस घरी जाऊन अभ्यास करा. का? कारण की आता चुकले चालेल, नंतर चुकू नका. कोणी आहे का बरोबर आलेलं? व्हेरी नाईस, व्हेरी गुड. मुंबई पुण्याला कोणता घाट जोडतो? मोकार ट्रॅफिक होती कार बघा. येस, तेच उत्तर आहे बोरघाट. थळघाट आपल्या कसाऱ्याचा, महाशेष त्याच्याच बाजूचा, आंबा कोल्हापूर आणि रत्नागिरी. हे काय सांगण्यासारखं नाही, मी पुढे जातो. सह्याद्री पर्वताबद्दल योग्य विधाने निवडा. बघा, सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. झोपेत पण माझं उत्तर बरोबर येईल. अन्नाईमुडी हे सह्याद्रीतील सर्वात मोठं शिखर. यस, 2695. या तुम्हाला वावणे महाराष्ट्र का भारत? सह्याद्री पूर्ण भारतभर पसरलेला आहे. सह्याद्री पर्वत अरबी समुद्रास पॅरलल आहे. यस, बरोबर आहे, समांतर. मग इथे चुकलं काय असं जरी तर मी म्हंटल असो परपेंडिक्युलर. बरोबर. सो हे तिन्ही पण विधान काय आहेत? 2021चा रेफरन्स घेऊन बनवलेला प्रश्न आहे की दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे, असा प्रश्न होता तो. म्हटलं उलटा करू. महाराष्ट्राच्या ईशान्येला बघा, बीड पासून पुढे जायचा हा बीड आहे. इकडे बघा ईशान्य दिशा आहे, गोंदियामध्ये आहे तुमच्या दरकेसा टेकड्या. बघा ईशान्येला का येणार नाही तोरणमाळ? तोरणमाळ येतं दक्षिणेला. निर्मल ते माझ्या अग्नेयला जाईल, नांदेडला. चौथा ऑप्शन काय? चिकोडी तर कोल्हापूरमध्ये, तर ते माझ्या मते नैऋत्य दिशा झाली, नैऋत्य. येस, तुमच्या कामाची गोष्ट आहे. थंड हवेची ठिकाणं व जिल्हा यातील कोणती जोडी अयोग्य आहे? तर चुकायला नव्हतं पाहिजे. साताऱ्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी हे तुम्हाला चेक करायला लावलं होतं. रायगडचं काय आहे? माथेरा. कोल्हापूरला पन्हाळा.
तर सिंधुदुर्ग आंबोली पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे, यात पण काही जास्ती नाहीये लॉजिक लावण्यासारखं. खालचा प्रश्न मात्र विचार करायला लावतो. 36वा प्रश्न, कोणता धबधबा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नाही? तर मला एकच माहिती आहे, भंडारदरा. हा तर नाही ना? मग मांजर सुंबा आणि गवळीवाडा काय, तेच मला माहित नाही. कुठे माहितीये का? म्हणजेच ते नगरला असतील. आणि सर्वात महत्वाचं, मार्लेश्वर रत्नागिरीला हे तर लिहून ठेवलेलं आहे ना मी. माझं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. याचा अर्थ मी माझ्या अभ्यासात काय भंडारदरा रंध्याच्या बाजूला मांजर सुंबा आणि गवळी वाडा, मी गुगलवर त्याविषयी सर्च करत होतो नाही का, सर्वात छान धबधबे विकिपीडिया चॅटजीपीटीला विचारून, मग त्यांनी मला हे 2 काढून दिले, गवळीवाडा आणि मांजर सुंबा. सिटीच्या जवळच आहे, नगर सिटीच्या जवळ. म्हटलं चला इकडे मारून देऊ ते. मग हे काय माझं म्हणणं आहे, अननोन फॅक्ट ना सोडून द्या. जे नोन फॅक्ट काय, मार्लेश्वर कुठे राहील तो? रत्नागिरी. उत्तर 4. दख्खन पठाराबद्दल इथं योग्य करायला लावलं तुम्हाला मी. योग्य विधाने निवडा. विस्तार बघा, कोकण व पूर्व विदर्भाचा काही भाग वगळून संपूर्ण महाराष्ट्रभर. बरोबर आहे. खडकाची निर्मिती बेसॉल्ट या अशिताश्म खडकापासून, जो की अग्निजन्य आहे. बरोबर. क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या जवळपास 86%. हे तर आयोगाचं PYQ आहे डायरेक्टली, त्यामुळे त्याला चॅलेंज नाही होणार. निर्मितीचं कारण 29 वेळा भ्रंशमूलक उद्रेक, म्हणजे व्हॉल्कॅनिक इरप्शन इज करेक्ट, बट तुमचं काय फॅक्च्युअल डाटा चुकला. इथे पाहिलं होतं 20 नाही, 30, 28 एखाद्याच मान्य होईल, 39 मान्य होणार. उत्तर चुकतंय. ड विधान. ड गेलं, ड गेलं, ड गेलं. उत्तर आलं ABC. ओके. जावई क्वेश्चन, डोंगर रांगा यायलाच पाहिजे. भीमा व गोदावरी नदीचे खोरे कशामुळे वेगळे झाले? तर हरिश्चंद्र बालाघाट. खाली जा, भीमा आणि कृष्णेचे वेगळे झाले शंभू. वर जा, गोदावरी आणि तापीचं वेगळं झालंय सातमाळा अजिंठा. तापी आणि नर्मदा झाले सातपुडा. याच्यावरच प्रश्न फिरतात. तर हे माझ्या मते एक्सप्लेनेशनची गोष्ट नाही. पुढे जातो मी. फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा पर्याय निवडायचा आपल्याला. तर भीमा, भीमेच्या उपनद्या, घोड आहे, पवना आहे, सीना आहे. शिवना जी आहे ती यस गोदावरीची उपनदीमध्ये जाईल. वर्णनावरून नदी प्रणाली ओळखा जमायला पाहिजे. हरिश्चंद्र डोंगरात भंडाराच्या उत्तरेला तिचा उगम होतो. एकूण लांबी 208. संपला, इथेच उत्तर यायला पाहिजे. ते पण नाही येतं बघा. संगनमेर शहराची जिवंत, अशी काय ऑफिशियली कुठं स्टेटमेंट आहे म्हणलं टाकून देऊ. संगनमेर तर माहिती आहे ना तुम्हाला. येस. तर तिथे आहे प्रवरा नगर आहे डायरेक्टली. तिथं सगळे कारखाने. वाहणारी नदी कोणती आहे? प्रवार. मुळा नेमकी नगरची की पुण्याची तुम्हाला माहिती आहे का? नाही. कादवा तर आपल्या निफाडलाय. कयादुडा हिंगोलीला. संबंधच येत नाही. PYQ. दिस इज PYQ. जिथं जिथं PYQ तिथं मान्य करेल. हा PYQ. गोदावरी नदी प्रणाली महाराष्ट्राच्या एकूण किती टक्के क्षेत्रफळ व्यापते? तर 49. उद्या जाऊन आयोग 50 पण म्हटलं तरी सुद्धा चालतंय. कोणती नदी कचदरीतून वाहत नाही? रिफ्ट व्हॅली. टेन्शनल फोर्समुळे काय होता? ब्रेकअप झाल्यामुळे एकमेकांपासून ते लांब होऊन जातात आणि मग एक खड्ड पडतं. दॅट इज युअर खचलेली दरी. खचून जातो ना आपण ब्रेकअप झालं. येस. खचलेली शब्द सगळे इथून आले ते भूगोलातनं. येस. समजता आले पाहिजे. तर खच दरी. सो बघा, दामोदर यस भारतातली महत्वाची नदी आहे. तापी यस. नर्मदा यस. कृष्णेचा आणि खचदरीचा काहीच संबंध. हे मात्र आवाक्यातला प्रश्न आहे, यात काही एक्सप्लेनेशन देत नाही. महाराष्ट्रात वाहणाऱ्या नद्यांचा त्यांच्या एकूण लांबीनुसार काय करा? उतरता क्रम लावा. चल बघूयात. सगळ्यात पहिले बघा, भीमा जवळपास 850 किलोमीटर वाहते. एक्झॅक्ट मलाही माहिती नाही, पण 850 प्लस आहे. तापी यस माहिती आहे डायरेक्टली 724. वर्धा 455. वैतरणा कमी आहे 154 वर 150 पकडा. येस. आता इथे असं म्हटले का महाराष्ट्रात वाहणाऱ्या नद्यांचा महाराष्ट्रातील लांबीनुसार उतरता क्रम लावा. प्रश्न काय? फक्त महाराष्ट्रात वाहणाऱ्या नद्या त्यांची एकूण लांबी घ्यायची. तुम्हाला मगाशीच क्लिअर केलं. ABCD. संपला विषय. अयोग्य विधान निवडा. आता मात्र कन्फर्म 4 पैकी 1 बरोबर. चुकीचं आहे. तापी नदीचा उगम मुलताई टेकड्या मध्य प्रदेशला झाला. बरोबर. कोयना नदी महाबळेश्वर. बरोबर. भुसावळ शहर हे तापी नदी काठावर आहे. बरोबर. राजर्षी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले. हा
हा PYQ आहे PSI मेन्सचा, असा नाहीये, विचारलेला आहे त्यांनी फॅक्च्युअल याच्यामध्ये, तेव्हा पण बोललेलो होतो की कन्फ्युज होऊ नका. धरण राधानगरी नदी कोणती आहे बघा, आता अल्टरनेट करून घ्या इथे असं क्वेश्चन मार्क नाही का, म्हणजे हे इकडे जाईल इकडे जाईल. भोगावती नदीवर काय बांधलं, राधानगरी. चुकले वाटतं 4 रॉंग घ्या. तुमच्या ऍटलीस्ट 3 तर माहित पाहिलं होतं तुम्हाला वरच. काही करा, मास्तर इतिहास आणतोच बरोबर, माझं काम आहे इतिहासाला आणणं. दोन्ही फुलटॉस आहेत, एकदम सोपे प्रश्न आहेत सध्याच्या याच्यातले तरी. महाराष्ट्रात 3 प्रमुख नद्या मृदा सापडतात, कोणत्या मृदेचा त्यात समावेश होत नाही? तर बघा, पठारावर आहे रेगूर मृदा, जांभी मृदा आहे तुमची कोकणात, आणि तांबडी मृदा आहे विदर्भात. सो गाळाची मृदा ही गंगेच्या प्रदेशात सापडते. तिचा आणि महाराष्ट्राचा संबंध बादबांखा. वरचा प्रश्न पण पाहिला असेल. विशेषतः शब्द वापरला बरं का बाळांनो, का? कारण की तुम्ही उद्या भांडायला उठाल, सर आमच्या इथे तर रेगूर मृदा आहे, आम्ही फळबागा लावल्या आंब्याच्या, ड्रॅगन फ्रूट लावले, म्हणून म्हटलं काय, कारण की त्यांच्याकडे ऑप्शन नसतो म्हणून ते काय करतात, फळबागा लावतात. तर अशी मृदा आहे किनारपट्टीच्या जवळ असलेली, ती म्हणजे जांभी मृदा. तर जांभा खडकामध्ये ऑर्गॅनिक मॅटर्स एवढे नसतात, त्यामुळे तिथे नॉर्मल शेती न करता काय फळबागा लावल्या जातात, म्हणजे आंबा, काजू, सुपारी, फणस या सगळ्या गोष्टी इथे लावल्या जातात. याचं उत्तर आहे जांभी मृदा. एक्झाम्पल आहे कोकण, होल कोकण. जलसिंचनाचा उतरता क्रम लावल्यास महाराष्ट्रातला रिकाम्या जागी कोणती जलसिंचन प्रणाली येणार? तर बघा, विहीर जवळपास 55%, तलाव 14.5 आहे, मग पुढे ते सिंचन बिंचन आहेत सगळे. सो इथे आहे जवळपास 22.5% आहे तुमचे कालवे. यात पण जवळपास 22% आहे सरकारी कालवे, 0.5% ज्यांच्या जमिनीतनं कालवे जातात त्यांच्यासोबत सरकार शेअरिंग करते कधीतरी, तर ते 0.5%, त्याच्यापेक्षा पण काय कमी. म्हणजे सर्वात जास्त कोणते सरकारी कालवे, डोक्यात राहू द्या, विहीर, कालवे आणि तलाव. मग पुढे हे सर्व सिंचन वर, ठिबक, उपसा, तुषार. त्याचं उत्तर आहे कालवे. अयोग्य विधाने निवडा. थोडासा वेगळा पॅटर्न आणला अजून यामध्ये, त्रास देणारा, वेळ खाणारा. तलावांचं शहर म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. तलावांचं शहर आहे ठाणे. मग जर माझं हेच चुकत होतं ना, मी उत्तर मारून द्यायला पाहिजे होतं, फक्त ए रॉंग, आणि पुढे जायला पाहिजे होतं. तरी माझं मन ऐकत नाही, मी पुढे जातो. बघा, जायकवाडी धरणानंतर कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आहे, बरोबर. नंतर चंद्रपूर जिल्ह्यात आसोला, मेंढा, गुर्जरी हे काय आहे तलाव. भंडारदारा धरणाला 100 वर्ष पूर्ण होत आहे पुढच्या वर्षी. वीर राघोजी भांगरे यांचं नाव देण्यात आलेले आहे. हे सोपं होतं. याचं उत्तर आहे ए रॉंग. कोणत्या जिल्ह्यात डोलोमाइट सहसा आढळत नाही? ए रत्ना, काय ट्रिक आहे, ए रत्ना नाच. यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली. काय नाहीये शोधा. यवतमाळ आहे, रत्नागिरी पण आहे. नाही नाही नाही, किंवा सर्वांनी एक मार्क पकडून घ्या. येस, क्वेश्चन फॉर्म मध्ये तो चूक झालेली आहे, डोंट वरी. वाटलं मला काय हॅशटॅग होणार नाही, बट इट्स ओके, नीड टू बी हॅशटॅग. वेगळा पर्याय निवडा. बघा, एकलऱ्याला आहे औष्णिक, पारसला पण काय आहे औष्णिक, म्हणजेच काय थर्मल. भिवपुरी जलविद्युत आहे रायगडचं. 2018ची प्रिलिम्स कंबाईन अभ्यास जर तुमचा स्ट्रॉंग असेल, भिरा आणि भिवपुरी विचारले, रायगड जिल्ह्यामध्ये कोणते जलविद्युत, तिथून उचललेला प्रश्न या. खापरखेडा आहे औष्णिकच. हा 51वा प्रश्न पूर्णपणे माझ्या मनाचा आहे, बट तो मला वाटला विचारावा असा, तो मी विचारू शकतो. कारण की बघा, मी किती रट्टा मारणार हो, तेच 1999 2012 लेग टॅपिंग झालं. चला पुढे. लेग टॅपिंग म्हणजे काय, तर काय पाण्याखाली टनल खोदून मग एक स्पोर्ट करायचा, ज्याच्याकरून तो स्पीड काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. मग पहिले व्याख्या टाकली, मग प्रश्न विचारला. बघा वाचू. महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पात 2 वेळा काय झालं, लेग टॅपिंग पाहिलं होतं. लेग टॅपिंग म्हणजे धरणाच्या पायथ्याशी काय एक टनल बनवणं, भुयार, आणि यातून पुढे काय करणं, स्फोट. त्यामध्ये स्फोटक म्हणून काय वापरलं जातं, तर एकदम सिंपल सांगतो तुम्हाला. यस, युरेनियम
हा सोर्स आहे ऍटॉमिक एनर्जीचा, त्याने स्फोटने घडवला जात. इंधन आहे ते इंधन. मला एक सांगा, युरेनियम काय आहे? जाळायची गोष्ट आहे ना, त्याचा स्फोट कसा काय होणार? ते इंधन म्हणून वापरतोय ना आपण. स्फोटक म्हणजे काहीतरी तुम्हाला माहित पाहिजे, यासाठी जनरल नॉलेज पाहिजे. सगळ्यात पहिले बघा, फॉस्फरस मान्य स्फोटक, पण काय काळीन बिडी पेटवायला फक्त, माचीसवालं. यस, मुकेश अंबानीचं घर आठवतंय? सचिन वाजे बाहेर गेलेला कसल्या कांड्या ठेवून आला होता. पण जिलेटिनचा स्फोट पण एवढा मोठा नाही होत. तर अल्फ्रेड नोबेल तात्यांना आठवा. नोबेल पुरस्कार का दिला जातो? डायनामाइट खाणी, खदानी किंवा दगडांच्या खाली स्फोट करण्यासाठी वापरले जातात. सायंटिस्ट बरोबर आलं का तुमचं? व्हेरी गुड. कसं काय जिलेटिन मारलं काय? युरेनियम कसं काय मारू शकतात तुम्ही? युरेनियम माझ्यामध्ये का चुकलेत तुम्ही ते ऍटॉमिक एनर्जी आठवली असेल. ऍटॉमिक एनर्जी मध्ये इंधन नाही विचारले मी. यानंतर लक्षात ठेवा, अल्फ्रेड नोबेल एवढा मोठा का झाला? तर त्यांनी ते शोधून काढलं ना. यस, डायनामाइट. सायन्स घुसवलं मास्तरनी. व्हेरी गुड. उष्ण, विषम व कोरडे विचार करावा लागेल बघा. उष्ण आहे ना, उष्ण म्हटलंय बरोबर, तर विदर्भ तर येणार नाही, थंडी पडते तिथे बरोबर. दमट शब्द वापरलाय का? दमट, मग कोकण येणार नाही. बघा, उष्ण म्हटलंय, ओला म्हटलंय का? ओला. आर्द्र म्हटलंय की नाही? सह्याद्री पर्वत येणार नाही. उष्ण आहे, कोल्ड आहे म्हणजे दुष्काळी प्रदेश आहे. विषम म्हणजे कधीतरी पाऊस येतो, कधीतरी ऊन येतं, कधीतरी काय वाजते, थंडी. सो हे भेटेल तुम्हाला सगळं दख्खनच्या पठारात. आणि तरी येत नसेल, नोट्स मध्ये जा, पहिले 3 वैशिष्ट्य लिहून दिलेले एक चार्ट करून. त्यामध्ये पहिलंच वैशिष्ट्य आहे. दोन्ही वेने उत्तर आहे तुमच्याकडे. चला पुढचा प्रश्न हवामानावरच आहे बघा. सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? फुलटॉस आहे. गगनबावडा 2 नंबर, माथेरान 3 नंबर, लोणावळा 4. आता जाऊयात आपण वनसंपत्ती. सर्वात जास्ती प्रश्न त्यावर विचारावे असे वाटले म्हणून. बघा, अलीकडेच वन विकास महामंडळ लिहून दिलेले तुम्हाला मी. याला किती वर्ष पूर्ण आले? 50. मग माझा हुशार विद्यार्थी काय करतो? 25 मधनं 50 वजा करतो, त्याला उत्तर भेटलं 1900. मी काय म्हंटलय? अलीकडेच. या वर्षी म्हंटलय का? तर याची स्थापना आहे 1974. हा तुमचा कोर अभ्यास आहे आणि हे लिहून दिलेले. हे आणि संत तुकाराम वनग्राम योजना 2006. आवाक्याच्या बाहेरचं काहीच नाही, मी पुन्हा सांगतोय. पण हे जस्ट तुमच्या फिलिंग सोबत खेळायचं होतं मला. मी खेळलोय, मे बी तोंड सांगतायत. बाकी मास्टर तुम्हाला फुल सपोर्ट करताय बघा. मिनिमम गेलं, मॅक्सिमम गेलं, सगळं करू शकता तुम्ही. राष्ट्रीय उद्यानांचा क्षेत्रफळानुसार काय करा? उतरता क्रम लावा. बरोबर. प्रत्येकीचा ट्रिक आहे. गुरुचा पेन तास. सर्वात मोठं मला भेटलं गुगामल. डी पासून स्टार्टिंग. संपला विषय संपला. पुढे काही करायचीच गरज नाही. तरी करून बघू. बघा, 6 वर्ण येतं माझं चांदोली. आहे का चांदोली? यस आहे. ई बरोबर आहे. नंतर पे वर्ण येतो माझा पेंच. यस आहे. ए. नंतर न वर्ण नवेगाव बांध. सी. नंतर ता वर्ण ताडोबा. यस बी. आणि सर्वात शेवटी स वर्ण संजय गांधी. DEAC बी. उत्तर पर्याय क्रमांक 3. हा थोडासा कन्फ्युज करणारा प्रश्न आहे. वेट करा. हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं. भरतपूर काय ते सांगतो. राजस्थान मधलं सर्वात मोठं ते पक्ष्यांचं अभयारण्य. सर्वात जास्त स्थलांतरित पक्षी हे भरतपूरला येत असतात. मग त्याची दर्जा किंवा उपमा महाराष्ट्राच्या एका ठिकाणी दिली. नीट जर विचार कराल तर कर्नाळा हे महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य होतं, पण त्याला भरतपूर नाही म्हणत. अर्नाळा ठाण्याला आहे, नरनाळा अकोल्याला आहे. सागरेश्वर तर नॉर्मल सांगलीला असलेलं एक अभयारण्य. याचं उत्तर आहे आपलं नाशिकचं नांदूर मध्यमेश्वर. आणि हे नोट्स मध्ये लिहून दिलेले तुम्हाला. महाराष्ट्राचं भरतपूर पहिला वेटलँड प्रदेश. वेटलँड म्हणजेच काय? रामसर 3 आहेत ना. 21 होतं नांदूर मध्यमेश्वर. मग तुमच्या बुलढाण्याचं काय? लोणार सरोवर. आणि 3री ठाण्याची. 4थं कोणतं आहे? अजून आलेलं नाही. कोणत्या वृक्षाचा उपयोग आगपेटी, काडीपेटी बनवण्यासाठी केला जातो? तर बघा, तेंदू पासून तुमच्या बिड्या बनवल्या जातात. का? बांबू सांगायची गरज नाही. सेमल वृक्ष और आहे थोडस. सेमल वृक्षापासून माचीसच्या काड्या बनवल्या जातात. थोडस वीक राहता बघा माचीसच्या काड्या.
आता जर स्ट्रॉंग वाला घेतला असं बांबू घेतला असं बांबू जळाला असता का लगेच, फॉस्फरस वाया गेला असतं ना आपलं. येस, त्यामुळे सेमल वृक्ष वापरतात. झालं. लास्ट परत एकदा वनसंपत्तीवरच प्रश्न आहे. भीमाशंकर येथे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आढळतो. किती विधानं विचारलेत? पहिलं मात्र बरोबर आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य होतं आणि पहिलं नुसतं अभयारण्य आहे राधानगरी. महाराष्ट्रातील पहिलं सागरी अभयारण्य सिंधुदुर्गातील मालवण येथे सुरू करतात. यस, पूर्ण सिंधुदुर्गाचं पर्यटन जे 60 ते 70% एकटं मालवण घेऊन जातं. ओके. नंतर कैलास सांगला यांच्या प्रयत्नांनी, यांना जनक म्हणलं जातं व्याघ्र प्रकल्पाचे. जरी इंदिराजींच्या काळात सुरू झाला होता ना एप्रिल 1973 प्रयत्न कोणाचे होते? कैलास सांगला यांचे. 1973 साली प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. हा पूर्ण राज्यसेवेचा पर्स्पेक्टिव्ह पार्ट आहे, म्हणून टाकत राहतो की आलं काही राज्यसेवा लेवलचं काय करणार. माझ्यामध्ये 4ही विधानं काय आहेत? ऑप्शन 4. मुख्य नदीच्या खोऱ्यात आपणाला कोणती वसाहत बघायला मिळते? तर तिथे सगळे लोक एकत्रित होतात, कारण की नदीच्या काठावरती काय करतात? घरं बांधतात. मग ती अशी तुमची केंद्रित वसाहत. विखुरलेली कुठे असते? जिथं पाणी वगैरे व्यवस्थित नसतं, कोकणा विकणामध्ये. संमिश्र आपल्याकडे नाहीये. बाणाकृती म्हणजे काय माहितीये का? मालवणचं एक्झाम्पल देतो. देवबाग तारकर्लीला जर तुम्ही गेलेले असाल ना, म्हणजे कधी बघा युट्यूबवर किंवा रील्सवर वगैरे येत असेल, तर हा असा प्रदेश आहे एकदम. सॉरी, एकच मिनिट. हा असा प्रदेश आहे पूर्ण, आणि हे देवबाग आहे. इकडच्या बाजूला तारकर्ली, इकडच्या बाजूला नदी, इकडच्या बाजूला काय आहे? समुद्र. हा झाला तुमचा बाणाकृती प्रदेश. कुठे आला? मालवण मधल्या देवबाग तारकर्लीला. हा शक्यतो एवढा बघायला मिळत नाही. उत्तर याचं केंद्रित. 60वा प्रश्न. दोन्ही प्रश्न वसाहतीवर. तुम्ही बघा काहीच सोडलेलं नाही, सगळे पॉइंट्स इन्क्लूड केले. पर गणपतीपुळ्यापर्यंत गेलोय आपण. हा, ज्या भागात आक्रमणाची भीती किंवा जंगली प्राण्यांची भीती असते अशा भागात लोक गर्दी करून राहतात. जर लोक गर्दी करतील तर एक वेगळं प्रारूप तयार होईल. ते प्रारूप कोणतं? बघा, चौकोनाकृती गर्दी कशी काय दाखवेल बरं? हे चौकोनाकृती तर काटकोन असतं रेल्वेला आणि रस्त्यांना. गोलाकृती असू शकतं, पण ते कशा भोवती? एखाद्या तलावाभोवती किंवा गावाच्या सजेभोवती. तर ते छोटं झालं. विखुरलेलं शक्यच नाही. तर बघा एवढं डिटेल मध्ये दिलंय. मधमाशाच्या पोळाच्या आकाराचे. राजस्थान साईडला. याचे 2 रिझन्स आहे. पाण्याच्या याच्यासाठी पण ते एकत्र येतात, नाही तर मग कोणी आपल्यावरती आक्रमण करू नये म्हणून. नोटच्या बाहेरचं काही नाही, हे लिहून दिलेलं आहे. आठवा थोडंफार आठवत असेल तर. ये मात्र मेरे मन का क्वेश्चन है, मैंने सोचा इसे डायरेक्ट जोड़ा लावा दूंगा, वो हर बार आता है, मजा नहीं उसमें, तो थोड़ा सा सोचेंगे. तर बघा, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर, नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच, लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. हे सगळे जैत रे जैत पिक्चर मधले काय आहेत? गाणे. आणि त्यात गाणंच आहे काय? आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर. म्हणजे काही जैत रे जैत हा सिनेमा ठाकर जमातीवर आधारित होता, पण तो 1977चा होता का रे? माहित नाही म्हणजे तो बरोबर आहे. आलं लक्षात तुम्हाला? माहित नाही म्हणजे तो काय आहे? आयोगाचा पर्स्पेक्टिव्ह समजून घ्या बाळांनो. आयोग तुम्हाला इथे शिकवल ठाकर जमातीवर, इथे नाही चुकवू शकत. हे बरोबर. पुढे प्रकाश बाबा आमटे व बंदा आमटे. प्रकाश वाडा यांचं पुस्तक वाचा किंवा मूवी नाना पाटेकरांचं सर्वोत्कृष्ट. आणि त्यातलं जे गीत आहे तुम्हाला सांगतो, तू बुद्धी दे तू तेज दे. ऐका कधी पेपरला जायच्या आधी अशा अंगावर काटे आलं, जबरदस्त पेपर द्याल. तर यांनी काम केलं होतं. येस, गडचिरोलीमध्ये नाही मल कसा बरोबर. मग मला सांगा, माडिया गोंड आदिम जमात आहे का? येस, आदिम जमात आहे. केळकर समितीनुसार 3 जे आहेत ना. येस, तर माडिया गोंड साठी काम केलं. येस. नंतर महाराष्ट्र भूषण राणी व अभयभंग हे दोघं डॉक्टर आहेत, आणि दोघांना पण काय मिळेल? नवरा बायकोंना महाराष्ट्रभूषण. यांनी गोंड जमातीसाठी गडचिरोली इथं कार्य केलं. बरोबर. आणि जर 2 बरोबर याचा अर्थ वरील सर्वच काय राहतील? म्हटलं चला थोडस जनरल नॉलेज वाढवूया. आणि याच्यामध्ये माझा एक पॉईंट कव्हर होतं काय? आदिवासी. आणि 3 नवे लोक तुम्हाला भेटतात, 2 लोक. तर ऍटलिस्ट त्यांच्याबद्दल एक आदर राहील. कधी वेळ मिळाला त्यांच्याबद्दल बघा. प्रकाश आमटे हा खूप छान मूवी आहे. लोकसंख्या चालू करतोय आपण. महाराष्ट्राची साक्षरता तेव्हा 11ला किती होती? तर 82.30%. यात काही लॉजिक बिजिक नाही भाऊ, अभ्यास लागेल एकदम क्लिअर. 74च्या आसपास भारताची होती. 64 ही नंदुरबारची होती सगळ्यात कमी. 91.50 ते असंच 10वीचे टक्के आठवले. चला पुढे जाऊ.